नमस्कार, मी सुविद्या. आज तुम्हाला पनीर लबाबदार ही रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 200 ग्राम पनीर घेतले आणि त्याला आता मी मॅरिनेट करते. हे घातले मी तिखट, मालवणी मसाला घातला, नंतर टाकते मी हळद आणि त्याला चांगलं असं लावून घेते. पनीरचे हे तुकडे केलेले आहेत मी चौकोनी अगदी, आणि त्यांना हे आता सगळं व्यवस्थित हळद आणि तिखट लावून घेते. वरून घालणार आहे मी तेल, आणि तेलसुद्धा चांगलं त्याला चोळून लावून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे तेल, तिखट आणि हळद असं लावून घेऊया आणि 10 मिनिटासाठी ठेवून देऊया. त्याच्यानंतर मी घेतला एक पॅन आणि पॅनमध्ये टाकले 2 पळी तेल. त्याच्यावर घातले असा मोठाच कांदा चिरून टाकायचा आहे. आपल्याला काय तो फोडणीला वापरायचा नाही, वाटण्यासाठीच वापरायचा आहे. त्याच्यासाठी मी 2 कांदे हे मोठे चिरून घेतलेले आहेत आणि तेलावर परतते. तेलावर जरा असे भाजले गेले, जरासा रंग बदलला गेला की आपण पुढची कृती करूया. हे असं परतून त्याला चांगलं तेल लावून घेऊन भाजून जरासं घेऊया. अगदी काय वाटपात घालतो तसं आपण ब्राऊन कलरवर करायचं नाही, थोडासा रंग बदलायला द्यायचा आहे. त्याच्यासाठी आता झाकण ठेवलं आहे आणि आता हा बघा रंग बदलत आला आहे. मी टाकले इंचभर आलं आणि 10-1 लसणीच्या पाकळ्या, त्या पण आपण परतून घेऊया. आता त्यात टाकलेत मी 2 मोठे टोमॅटो कापून. ते टोमॅटोसुद्धा आता याबरोबर परतून घेऊया चांगले व्यवस्थित असं परतून होईपर्यंत मी हे टाकले काजू. 10-1 काजू आहेत, ते आतमध्ये सुद्धा परतून घ्यायचे आहेत. काजूचे गर आहे ते सुद्धा परतून घेऊया आणि वाफ यायला देऊया. हे सगळी कृती बघेपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करा नक्कीच. आता ही टाकलेत तमालपत्राची 2 पानं. असं चांगलं व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे. तमालपत्र घातलेत आणि ही घातले दालचिनीची साल आणि 2 घातले वेलदोडे. हे सगळं आपण व्यवस्थित परतून असं छान असं घेऊया. मस्त अशी वाफ आली आहे, छान परतलं गेलं आहे. आता थोडं चवीनुसार त्यातमध्ये टाकूया मीठ. असं परतून चांगलं घेऊया अगदी. त्यानंतर आपण त्यात घालूया मिरच्या. ह्या बेडगी मिरच्या आहेत आणि बिया काढून टाकायच्या आहेत. बेडगी मिरचीच्या बिया आतल्या मी शाप झाडून टाकल्या आहेत आणि 2-3 अशा बेडगी मिरच्या घेऊन तुकडे करून आतमध्ये टाकून परतून घेतलेले आहेत. आता हे वाटप मी सगळं ताटात काढून घेतलं आणि थंड करायला देते. आतमधले जे आपण गरम मसाल्याचं साहित्य टाकले, तमालपत्राची पानं, पुन्हा साल, ते आपण बाजूला काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर टाकलं मी पुन्हा पॅनमध्ये तेल आणि हे आता मी पनीर जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आता तेलामध्ये चांगलं टॉस करून घ्यायचं आहे. परतून घेऊया व्यवस्थित. खूप अगदी हे पण भाजायचं, खूप अगदी काळसर पण करायचं नाही आणि खूप तसंच पण ठेवायचं नाही. जरासा कलर येईपर्यंत, जरा कलर बदलेपर्यंत, चांगलं होईपर्यंत आपण त्याला चांगलं असं परतून घ्या. बघा चांगलं भाजलं आहे. आता असं व्यवस्थित परतून घ्या, त्याच्यामुळे त्याला चव चांगली येईल. असं मी परतून घेते. आता हे झालेलं आहे चांगलं. आता काढून घेऊया. हे बघा छान असं मस्त दिसतंय की नाही. असंच तुम्ही सुद्धा करून घ्या. आता मी जे वाटप थंड करत ठेवलं होतं ते आता थंड झालं आहे. आता आपण मिक्सरला एकदम पेस्ट, एकदम बारीक गंधासारखी अगदी वाटून घ्यायची आहे. एकदम फाईन वाटून घ्यायचं आहे. आता हे सगळं आतमध्ये घालूया आणि 2 पनीरचे तुकडे आतमध्ये मी टाकते. त्याच्यामुळे आपली ग्रेव्ही अगदी घट्ट व्हायला मदत होईल. आता मी सगळे मिक्सरला लावून घेतले एकदम बारीक. आता पुन्हा आपण तेल घालून घेऊया. 2.5 चमचे मी तेल घातले आता आणि चांगलं तेल तापू द्यायचं आहे. तेल चांगलं तापले. आता घातले मी 1 टीस्पून जिरं,
त्याच्यानंतर घातले मी पानं जी आपली तमालपत्राची तमालपत्र मी काढून ठेवली होती तीच टाकली आहेत. 4 मिरी घातली आहेत, साल घातली याची. आणि आता कांदा घालते. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो घातला आहे. आता चांगली फोडणी परतून घेते. बघा मस्त परतून झालेली आहे फोडणी. चांगला कांदासुद्धा मऊसर झालेला आहे. आणि त्यात टाकला मी आता टोमॅटोसुद्धा आपण परतून व्यवस्थित घेऊया. सगळं व्यवस्थित लागायला पाहिजे, चटणी मीठ तिखट वगैरे, त्याच्यासाठी चांगलं परतून घ्यायचं. हिरवटपणा राहता नाही कोणत्याच गोष्टीला. हे बघा छान परतून घेतलं आहे. आता आतमध्ये टाकते मी 1 चमचा हळद. नंतर टाकले मी मालवणी मसाला, घरगुती मालवणी मसाला टाकला आहे 1.5 चमचा. आणि त्याच्यानंतर ही घातली आहे मी ग्रेव्हीची पावडर, जी पनीर ग्रेव्ही मसाला टाकला आहे आतमध्ये थोडासा. आणि हे आता आपण जे वाटप लावलं होतं मगाचं, ती ग्रेव्ही याच्यात आता वाटप ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे. बघा कसं एकदम खूप असं बारीक असं वाटलेलं आहे, असंच वाटायचं आहे बारीक. आणि आपण आता छान अगदी परतून घेऊया सगळं. त्याचं तेल आहे ते रिलीज व्हायला पाहिजे इतकं परतायचं आहे. आणि छान ते वाटप शिजू द्यायचं आहे. आता छान असं शिजून देत आणि परतून घेतलं आहे. आता आतमध्ये मी टाकली आहे 1 भोपळी मिरची बारीक चिरून. ती मी वरूनच टाकली आहे कारण जरा ती चावताना अशी लागली पाहिजे, शाप शिजवायची नाही तिला. हे बघा किती मस्त दिसते की नाही. आता आतमध्ये चवीपुरतं टाकले मीठ. आपण आधी कांदा शिजवताना पण मीठ टाकलं होतं. आणि आता त्याला लागणारं इतकंच टाकायचं आहे, जास्त पण टाकायचं नाही कारण खारट होईल नाही तर. चवीपुरतं आता मीठ टाकून घेतलेलं आहे. पुन्हा चांगलं परतून घेतले, ढवळूया अगदी व्यवस्थित. आणि आतमध्ये आता उकळी आलेली आहे. आता आपण जे परतून घेतलेलं पनीर होतं ते आतमध्ये एक टाकून घेऊया. बघा किती मस्त दिसतंय की नाही, सुंदर. अशा प्रकारचं तुम्ही सुद्धा करा, खा. आणि आता झाकण ठेवून घेऊया. झाकण ठेवून वाफ आली की बघूया. बघा किती मस्त दिसतंय, खूप छान दिसतंय की नाही. असं तुम्ही करा, खा. आणि आवडले असल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.